उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील 1ली ते 10वी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरू। अनेक शाळांमध्ये मुलांचं स्वागत। छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या केवराई कुबेर गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। अवघ्या काही वेळात पडलेल्या पावसामुळे गावामध्ये पुराचं पाणी शिरलं। यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। मान्सून सक्रिय झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील गिंभा, मोहरी या परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। गिंभा गावामध्ये पावसाचं पाणी शिरून अनेकांच्या घरामध्ये मोठं नुकसान। जालन्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पावसाची हजेरी। जालना तालुक्यासह बदनापूर, सावंगी, अंबड तालुक्यामध्ये पाऊस झाल्यामुळे पेरणीला सुरुवात। बुलढाण्यासह आसपासच्या परिसरामध्ये दमदार पावसाची हजेरी। विजांसह झालेल्या पावसामुळे नागरिकांसह अनेकांनाही दिलासा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तळेबाजार इथला प्रसिद्ध न्हावणखोंड धबधबा प्रवाहित। हिरव्यागार वनराईमध्ये लपलेला हा धबधबा पाहण्यासाठी स्थानिकांची गर्दी। 27 जून पासून राज्याचं पावसाळी अधिवेशन 12 जुलैपर्यंत चालणार। 28 जून रोजी अजित पवार मांडणार अर्थसंकल्प। अधिवेशनामध्ये सदस्यांना बोलण्याची संधी मिळावी यासाठी अधिवेशन आणखी वाढवण्याची विरोधकांची मागणी। शेवटचं अधिवेशन असल्यानं दिवस वाढवण्याची काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची माहिती। एकूण कामकाज बघून पुढची रूपरेषा ठरवली जाईल। अधिवेशन कालावधी वाढवण्यासंदर्भामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण। महाविकास आघाडीची आज दुपारी 2 वाजता यशवंतराव प्रतिष्ठानला पत्रकार परिषद। उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक। 19 तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन असल्यानं त्या संदर्भामध्ये बैठक चर्चा। माजी सहकार मंत्री आणि हिंगोली विधानसभेमधून शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश। महायुतीमध्ये महाभारत सुरू झालंय। सरकारनं शेतकरी आणि बेरोजगारांकडे दुर्लक्ष केलंय, त्यावरती आम्ही लक्ष घालणार, नाना पटोले यांचं वक्तव्य। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या नावाखाली 100 कोटी रुपये उकळल्याचा जरांगेंना संशय व्यक्त केला होता। त्यांच्या आरोपाची चौकशी करावी, ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांची मागणी। मराठा समाजाला आरक्षण आणि इतर सुविधा देऊनही समाजामध्ये असंतोष आहे। योजनांची माहिती मराठा समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात आता दिरंगाई नको। 15 दिवसांमध्ये आरक्षणाचा प्रश्न निकाली काढत भाजपच्या मराठा आमदारांची बैठकीमध्ये चंद्रकांत पाटलांकडे मागणी। मागासवर्गीयांचं आरक्षण कधीही काढलं जाणार नाही, राज्यामध्ये खोटं बोललं जातंय। संभ्रमामध्ये असलेल्या जनतेची समजूत काढू, पुन्हा भाजपची सत्ता येईल, चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास। विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांनी स्थापन केलेल्या जय शिव संग्राम पक्षाला महायुतीचा घटक पक्ष म्हणून मान्यता। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसोबत असणार, रामहरी मेटे यांची घोषणा। संविधान बदलणारा हा विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी आता भाजप नेते राज्यभर फिरणार। 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे नेते करणार दौरा। लोकसभेमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यानं भाजप आता आणखी अलर्टवर। भाजपकडून 48 लोकसभा मतदारसंघामध्ये निरीक्षकांची नेमणूक। पराभव झाला त्या मतदारसंघामध्ये नेमका पराभव का झाला याचा अहवाल तयार केला जाणार। पदभार स्वीकारताच मुरलीधर मोहोळ ऍक्शन मोडमध्ये। पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा। नवं टर्मिनल लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती। पंकजा मुंडेंचा पराभव दुःखदायक, आम्ही बजरंग सोनावणेंना मदत केली हे वाक्य संभ्रम निर्माण करणार। कुणीतरी सोनावणेंना बोलायला लावते, त्यांची बुद्धी इतकी परिपक्व नाही, धनंजय मुंडे यांची टीका। आपल्या विजयामध्ये काँग्रेसचाही वाटा असल्याचं सुनील तटकरे यांचं वक्तव्य। महायुतीमधील घटक पक्षांसोबत काँग्रेसमधील काही सहकाऱ्यांनी देखील मदत केली, तटकरेंच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण। अमोल कीर्तिकर यांना मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार। उमेदवाराला सीसीटीव्ही देणं कायद्यामध्ये बसत नसल्याचं कारण जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय। गुंड गजा मारण्याची पार्श्वभूमी माहीत नव्हती, अपघातानं मारण्याची भेट झाली। गजा मारण्याच्या भेटीनंतर खासदार निलेश लंकेचं स्पष्टीकरण। खासदार निलेश लंके गुंड गजा मारणेला का भेटले याचं उत्तर शरद पवारांनी द्यावं, चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी।
खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणेंचा सत्कार स्वीकारणं योग्य नाही. निलेश लंके गजा मारणे सत्कारानंतर हर्षवर्धन पाटील यांचा टोला. खासदार निलेश लंकेंनी गजा मारणेची भेट घेतल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी मागितली माफी. या विषयावरती राजकारण नको, रोहित पवारांची विनंती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये माजी आमदार अनिल गोटे यांचा ठिय्या. रस्ते कामांच्या प्रश्नासाठी अनिल गोटेंचा देहत्याग आंदोलनाला सुरुवात. म्हाडा मुंबई मंडळाच्या जमिनीवरील अनधिकृत जाहिरात फलट हटवला. म्हाडा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मोहीम. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर म्हाडा ॲक्शन मोडवर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 250 शेतकऱ्यांना मदत. 3 एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी तूर आणि कापूस दिला. ऊसाची FRP वाढल्याचं स्वागत. मात्र ऊसाला 4,200 रुपये SSP मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांचा खर्च वाढलाय. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचा केंद्र सरकारकडे प्रस्ताव. राज्यामध्ये खतं आणि बी बियाण्यांचा कुठेही तुटवडा भासू देणार नाही. शासन स्तरावरती टास्क फोर्स नेमून योग्य नियोजन केलं जात आहे. धनंजय मुंडे यांची माहिती. पाऊस लांबल्यानं बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. नांदेडच्या नवीन मोंढा बाजारामध्ये शुकशुकाट. जनाई शिरसाई योजना बंदिस्त पाईपलाईनद्वारे राबवण्यासाठी 450 कोटी रुपये देणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही. वारकरी मंडळ आणि मुख्यमंत्र्यांची मुंबईच्या विधान भवनामध्ये भेट. प्रत्येक दिंडीला 50,000 रुपये निधी मिळावा. वारकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. कौंडण्यपूर इथून पंढरपूरकडे जाणाऱ्या रुक्मिणी मातेच्या पालखीचं यशोमती ठाकूर यांच्या हस्ते अमरावतीमध्ये स्वागत सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग. माळशिरस शहरामध्ये संत ज्ञानेश्वर पालखी महामार्गावरती लावण्यात आलेले पथदिवे गेल्या 1 वर्षापासून उद्घाटनाअभावी बंद. यावर्षी देखील हे दिवे सुरू करण्यात यावे, गावकऱ्यांची मागणी. अवयव प्रत्यारोपणासाठी सांगली ते पुणे ग्रीन कॉरिडॉर. अवघ्या 2.5 तासांमध्ये ब्रेनडेड झालेल्या रुग्णाचं यकृत पुण्याला पोहोचवलं. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये सदानंद कदम यांना अनोखी शिक्षा. बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात विलंब केल्याबद्दल स्थानिक कोर्टातील बार काउन्सिलला 1 संगणक आणि प्रिंटर देण्याची शिक्षा. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती माधव जामदार यांचे निर्देश. पुण्याच्या ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणामध्ये विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अशफाक मकानदार या तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. डोंबिवलीमध्ये भरधाव कार फुटपाथवरती चढली. चालकासह कारमधील एकाला नागरिकांनी दिला चोप. ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार असल्याचं उघड. चालक डोंबिवली पोलिसांच्या ताब्यात. मुंबईच्या अँटॉप हिल परिसरामध्ये चाळीचा काही भाग कोसळून 2 महिलांचा मृत्यू. शोभादेवी मौर्य आणि झाकूर निसा शेख असं मृत्यू झालेल्या महिलांचं नाव. यवतमाळच्या नेर शहरामध्ये एकाच रात्रीमध्ये 6 घरांमध्ये चोरी. घरफोडी करणाऱ्या टोळीतल्या 3घांना अटक. आरोपींकडून 4,83,000 रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम जप्त. सोलापूरमध्ये खोटं सोनं आणि कागदपत्र दाखवून बँकेची 86 लाखांची फसवणूक. कॅनरा बँकेतला प्रकार. जालन्यातील व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या आरोपीकडून तब्बल 45 लाख रुपये जप्त. जालना आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. अमरावतीमध्ये मांजामुळे गळा कापला गेल्यानं दुचाकीस्वाराचा मृत्यू. बडनेरा अकोला मार्गावरच्या वडुरा फाट्यावरची घटना. कोल्हापूरमधून बेळगावला सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची बस आणि टिप्परला अपघात. अपघातामध्ये 40हून अधिक विद्यार्थी जखमी. शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग. भंडाऱ्याच्या साकोली गावातली घटना. आगीमध्ये गोठा मालकासह 5 जनावरं भाजली तर एका म्हशीचा होरपळून मृत्यू. पुण्याच्या सिंहगड रोडवरील नांदोशी इथे अपघात. अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी. मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीमधील जीर्ण इमारती तोडण्याचं काम सुरू. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जटपुरा गेट परिसरामध्ये एक चाळ JCBच्या सहाय्यानं तोडली. मोठ्या नाल्यांवरील अतिक्रमण देखील तोडलं जात आहे. मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर डोंबिवलीच्या कुलकर्णी ब्रदर्सकडून आनंदोत्सव साजरा. 100 किलो पेढ्यांचं केलं वाटप.
फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर. पुण्यातील संशोधक गुरुप्रसाद कानेटकर आणि मनोज दाणी यांनाही बखर सापडली. मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ. 19 जूनपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार, तर 26 जूनला पहिली गुणवत्ता यादी लागणार. 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वयकांची बैठक होणार. केरळमध्ये आयोजित या बैठकीला भाजपसह संघाच्या सर्व संघटनांचे प्रमुख उपस्थित राहणार. संसदेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्यास राहुल गांधी तयार नसल्याची माहिती. काँग्रेसच्या खासदारांची राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची गळ, मात्र राहुल गांधींचा नकार. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पोक्सो प्रकरणामध्ये अटक करू नका. कर्नाटक हायकोर्टाचे निर्देश. 28 जूनपर्यंत येडियुरप्पांना संरक्षण. बलात्कार पीडितेचं येडियुरप्पांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप. कुवेतमधल्या आग दुर्घटनेमधील मृतांमध्ये मुंबईच्या एका व्यक्तीचाही समावेश. मुंबईच्या मालाडमधील डेनी बेबी करुणाकरन यांचाही समावेश. अरुंधती रॉय यांच्या विरोधातील दहशतवाद विरोधी कायद्याखाली कारवाई करण्यास दिल्लीच्या नायब राज्यपालांची परवानगी. रॉय यांच्यासह शेख शौकत आणि वरवरा राव यांच्या विरोधात कारवाई होणार. शीना बोराच्या मृतदेहाचे अवशेष गायब. जळालेल्या हाडांचे अवशेष सापडत नसल्याची सीबीआयची कोर्टामध्ये कबुली. खटल्याची सुनावणी 27 जूनपर्यंत तहकूब. महाविद्यालयामधील हिजाब बंदीच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका. NG आचार्य आणि DK मराठे महाविद्यालयाच्या विरोधात विद्यार्थिनींनी दाखल केली याचिका. 19 जूनला या संदर्भात सुनावणी होणार. अयोध्येमधल्या राम मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावरती. जैश मोहम्मदच्या धमकीनंतर मंदिराच्या सुरक्षेमध्ये वाढ. उत्तर प्रदेशमधल्या काशी विश्वनाथ मंदिरामध्ये आता व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून दर्शन होणार. व्हर्च्युअल रियालिटीचा व्हिडिओ 11 मिनिटं 50 सेकंदांचा असेल, ज्यामध्ये बाबा विश्वनाथ दिसणार आहेत. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये PNG ज्वेलर्सवरती दरोडा. 2 मिनिटांमध्ये दरोडा टाकून दरोडेखोर पसार. पोलिसांकडून पाठलाग करत 5 जणांना अटक. मध्यरात्रीपासून युरो चषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात. युरोपातील 24 देश स्पर्धेमध्ये सहभागी. 2020 विश्वचषकामध्ये आज भारताचा सामना कॅनडासोबत होणार. रात्री 8 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार. फ्लोरिडातल्या पावसामुळे अमेरिका आयर्लंड हा सामना रद्द. दोन्ही संघांना 1-1 गुण. 2020 विश्वचषकामध्ये यजमान अमेरिकेला सुपर 8चं तिकीट, तर पाकिस्तानला रिटर्न तिकीट. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.